त्यांच्या मार्फत शिवेंद्रसिंह यांच्या मार्फत दान करण्यात येत आहे, अभिवादन करण्यात येत आहे। आजच्या कार्यक्रमासाठी शिवेंद्रसिंह महाराज, म्हातारा जावळे, लोकप्रिय आमदार, महाराष्ट्र राज्य बांधकाम मंत्री यांचे स्वागत आहे। त्यांचा आवाज संजय गाडेंनी त्यांच्या ताकदीच्या माध्यमातून केलंय। आज हा भीम फेस्टिवलचा कार्यक्रम आपल्यासाठी होतोय आणि मला नक्की खात्री आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांची आठवण, त्यांचं कार्य आणि त्यांच्या माध्यमातून सर्व समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना एकत्र ठेवण्याचा विचार हा या भीम फेस्टिवलच्या माध्यमातून समाजामध्ये जावा अशी एक अपेक्षा व्यक्त करतो। संजय गाडे यांनी त्यांचे सर्व स्टेजवरचे समोर असणारे सर्व सहकारी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। हा कार्यक्रम एवढ्या चांगल्या पद्धतीने आयोजन केला त्याबद्दल आणि शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। सदीची भेट दिली। खरं म्हटलं तर आपण आमचे श्रद्धास्थानात, आपण आमचे प्रेरणास्थानात, युवकांचा आयडॉल म्हणून आपल्याकडे बघितलं जातं। जाणत्या जाणतेपणी आमच्या हातून काही चुका घडत असतात, मात्र थोरले बंधू म्हणून, राजे म्हणून आपण आम्हाला नेहमीच क्षमा करून पोटाशी धरून चाललेला आहोत। शिवरायांनी रयतेला पोटाशी धरलं होतं, राजा आपण आम्हाला पोटाशी धरलेला आहे। असंच आपलं प्रेम, शुभेच्छा, स्नेह आमच्यासोबत कायमस्वरूपी राहाव्या अशी शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो। आणि या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हा वतीनं महाराज साहेबांचा बुके आणि शाल देऊन सत्कार करण्यात येतो। युवक जिल्हाध्यक्ष विशालभाऊ कांबळे यांना विनंती करतो की आपण महाराज साहेबांचा सातारा तालुकाध्यक्ष अभिजित गायकवाड पैलवान छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आणि विशेष म्हणजे थोड्याच कालावधीमध्ये सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार शिवरायांचे थेट 13वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे उपस्थित राहणार आहेत, याची सर्वांनी नोंद घ्यायची। त्याच्यापुढे शिवज्योतीचं आगमन झालेलं आहे, शंभू ज्योतीचं आगमन झालेलं आहे, धाकल्या धन्याच्या ज्योतीचं आगमन झालेलं आहे। आणि या धाकल्या धन्याच्या ज्योतीचं आगमन मुस्लिम समाजाला आवर्जून सांगावं वाटतं की मुस्लिम समाजानं धाकल्या धन्याच्या ज्योतीचं आगमन केलेलं आहे। कारण माझ्या माहितीप्रमाणे सध्या जिसका ईमान बरकरार है, जिसका ईमान बरकरार है वही मुसलमान है। आणि त्याच मुसलमानांना आपलं ईमान बरकरार करण्यासाठी शंभूराजांच्या ज्योतीच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी विनंती करतो सादिक भाईंना की 2 शब्द मनोगत व्यक्त करावं। ज्याच्या मस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, ज्याच्या हृदयामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि ज्याच्या आचरणामध्ये छत्रपती शाहू महाराज थोरले साताराचे हे असतील, तो जगाच्या पाठीवर कोणत्याही लढाईमध्ये कधीही कसल्याही प्रकारे अपयशी होणार नाही। आणि ज्या पद्धतीने राजघराण्यानं छत्रपती शिवरायांच्या पासून आत्ताचे छत्रपती शिवरायांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सर्व धर्म समभावाची शिकवण
संपूर्ण देशाला दिलेली आहे. राजसत्तेमध्ये असू दे, राजकारणामध्ये असू दे, समाजकारणामध्ये, अर्थकारणामध्ये, त्याच पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रत्येक समाजाला त्यांच्या हिश्श्याचा वाटा देण्याचं काम फक्त राजघराण्याने केलेलं आहे. आणि याच छत्रपती शिवाजी महाराजांचं, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती प्रतापसिंह महाराज आत्ताचे छत्रपती यांनी मुस्लिम समाजाला दिलेली सन्मानाची वागणूक, मुस्लिम समाजाने त्यासाठी घेतलेला परिश्रम याची जाणीव समाजामध्ये होण्यासाठी मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा या शीर्षकाखाली छत्रपती सन्मान ज्योत आज पहिलं वर्ष आपण सुरू केलेले आहे. आणि ज्या वंदनगडावर पीर सुर्ख अफजल शाह या पीरासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी 350 एकर जमीन इनाम दिली आणि सर्व धर्म संभवाची शिकवण समाजाला दिली, त्या वंदनगडावरून त्याच संभाजी महाराजांचे चिरंजीव सम्राट शाहू यांनी अखंड भारतावर 42 वर्ष राज्य केलं आणि ज्या गादीवरून तख्ताच्या वाड्यावर राज्य केलं त्या तख्ताच्या वाड्यापर्यंत आज ज्योत आणली. आनंदाची गोष्ट आहे. शिवविचार मुस्लिम समाजामध्ये आणि इतर धर्मामध्ये पसरवण्यासाठी ही ज्योत आणली होती. गडाच्या पासून साताऱ्यापर्यंत येण्यापर्यंत ज्या पद्धतीनं सर्व धर्मीयांनी ज्योतीचं स्वागत केलं तर निश्चितपणे अभिमानानं वर भरून आलं की आजही सातारा जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्याच पद्धतीनं तेवढ ठेवण्याचं काम हिंदू मुस्लिम सर्व बांधव करत आहेत. हाच संदेश दरवर्षी दिला जाणार. या ठिकाणी बोलवून तात्यांनी नेहमीप्रमाणे सन्मान केला आणि एक चांगली शिकवण समाजाला देण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी तात्यांचा आभार मानतो. आमचे तातेश्री उपस्थित झाले ते सुनील दादा काटकर, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद सभापती, माजी सभापती. मात्र तातेश्री मला खात्री आहे स्वागत झालं की आपण निघून जाणार. जोपर्यंत थोरले राजे इथे येत नाही तोपर्यंत आपल्या स्वागताचा कार्यक्रम होणार नाही ही आपल्याला अट्ट आहे. युवक जिल्हाध्यक्ष विशालभाऊ कांबळे ज्यांनी या फेस्टिवलसाठी जीवाचं रान केलं, युवक जिल्हाध्यक्ष विशालभाऊ कांबळे आणि जिल्हा महासचिव सुभाषजी मोरे या दोघांना विनंती करतो की आपण समोर यायचंय आणि या ज्योतीला पुष्पहार घालून त्या ज्योतीचा सन्मान करायचा आहे. शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती शाहू महाराज की, छत्रपती प्रताप सिंह महाराज की, डॉक्टर आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, स्वराज्य निर्माते, क्षत्रिय कुलवंत, बहुजन प्रतिपालक, कुलवाणी भूषण श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की, शिवाजी महाराज की, शिवाजी महाराज की. हा भीम फेस्टिवल खास करून जगाला शांततेचा ज्यांनी संदेश दिला, अहिंसा आणि करुणा ह्या तिन्ही गोष्टीचा ज्यांनी संदेश दिला, असे बुद्ध जयंतीचं औचित्य साधून आणि त्याच पद्धतीनं शौर्य, विद्वान आणि धैर्यशीलता या तिन्ही गोष्टीचा संगम असलेले छत्रपती घराण्याचे दुसरे वंशज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचं निमित्त साधून संजय तात्यांनी जो या ठिकाणी फेस्टिवल आयोजित केलेला आहे, मनापासून त्यांनी हा आपल्या समस्त सातारकरांना संदेश दिलेला आहे. तो निश्चितपणानं सातारवासियांना प्रेरणा देणार आहे. आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे मित्र आदरणीय सादिक भाई आणि अरबाजभाई शेख या मुस्लिम बांधवांनी ह्या जयंतीच्या निमित्तानं, संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं ही ज्योत या ठिकाणी मशाल पेटून या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे. समस्त सातारकरांना सादिक भाई, अरबाजभाई शेख
आणि सर्व मुस्लिम बांधव यांनी जो संदेश दिलेला आहे तो ज्या छत्रपतींच्या राजधानीत आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि छत्रपती शिवरायांचे थेट 13वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयन महाराज आणि नुकतीच ज्यांनी या ठिकाणी भेट दिली ते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह महाराज या दोघांनी जो विचार सातारकरांना रुजवण्याचं काम करताय आणि त्याला बळ देण्याचं काम आदरणीय संजय तात्या, सादिकबाई, आपण सर्वजण मंडळी करत आहात। आज मी संजय तात्यांना मनापासून धन्यवाद देतो की ज्या चळवळीतून ज्या सर्वसामान्य कुटुंबातून तुम्ही येऊन सर्वसामान्यांच्या हिताकरता तुम्ही जी काय आंदोलनं केली, गोरगरिबांना न्याय देण्याचं काम केलं, दीन दलित दुबळे सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन कधीही भेदभाव न करता सलोख्यानं ज्या पद्धतीनं सर्वसामान्य सातारा जिल्ह्यातला न्याय देण्याचं काम संजय गाडे तात्या तुम्ही केलं आणि तुम्ही हा जो उपक्रम राबवलाय ह्या वर्षी आणि त्याला प्रोत्साहन आणि पाठबळ आणि बळ देण्याकरता खास करून छत्रपती उदयन महाराजांच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। सादिकबाई, अरबाजभाई, तुमच्या कार्याला मी मनापासून सलाम करतो। तुम्ही सातारवासियांना, नुसता सातारवासियांनाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सातारच्या राजधानीतून एक वेगळ्या पद्धतीचा संदेश दिलाय। सर्व मुस्लिम बांधवांना मनापासून धन्यवाद देतो आणि तात्या हा तुम्ही दुहेरी संगम साधलाय। खरोखर तुम्हाला तुमचा आभार आणि तुम्हाला धन्यवाद द्यावं एवढं कमीच आहे। ज्या मातीतनं, जावलीसारख्या खोऱ्यातनं, कुसुंबीसारख्या छोट्याशा गावातनं तुम्ही आलात आणि जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही समाजकारणामध्ये, राजकारण तुम्ही कमी करता पण समाजकारण तुम्ही करत असताना तुम्हाला खूप काही चळवळी उभ्या कराव्या लागल्या आणि त्या चळवळीमधनं खूप काही संघर्षाला तुम्हाला सामोरं जावं लागलं, पण त्यातून ऊर्जा आणि पाठबळ आणि प्रेम, कारण संजय गाडे तात्या तुम्ही बुद्ध जयंतीच्या निमित्तानं जगाला संदेश देणारा शांततेचा, करुणा, दया, अहिंसा आणि छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवलेलं शौर्य, धैर्यशीलता आणि विद्वत्ता ह्या गोष्टीच्या विचारावर चालताय। त्यामुळं कुणी कितीही आलं तरी तुमचं हे काम अविरतपणे भविष्यामध्ये चालू राहील आणि तुमच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही ताकदीनं भविष्यात तुमच्या पाठीशी आम्ही निश्चितपणानं उभं राहू। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या बरोबर भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस संतोषराव कणसे उपस्थित आहेत। उद्योग आघाडीचे उद्योग क्षेत्रामध्ये ज्यांनी अत्यंत चांगलं काम केलंय ते बाळासाहेब खरात आहेत आणि दलित चळवळीमध्ये समन्वय साधून सगळ्यांना बरोबर घेऊन एक चळवळीतला सच्चा नेता, सच्चा कार्यकर्ता प्रवीण धसके सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। उपस्थितांना आपल्या सर्वांच्या वतीनं, अरबाजबाई, सादिकबाई, आपल्या सर्वांच्या वतीनं भीम फेस्टिवलच्या निमित्तानं खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पूर्ण करा। नाव कडूबाई आहे पण गाण्यात किती गोडवा आहे ना हे यावेळेला सातारकरांनी अनुभवायचं आहे। टाळ्याच्या गजरात माईंचं स्वागत करायचंय। महिला आघाडी बुके द्या, चला महिला आघाडी या पुढे, तुम्ही या पुढे सगळ्या बाजून चला, समोर जरा पुढे जरा तिरक्या करा। टाळ्यांच्या गजरात कडूबाईंचं स्वागत करायचं आहे आणि सगळ्या विशाल भाऊ जा ना पुढं।
टाळ्यांच्या गजरात तात्याश्रींचं आमचे स्वागत करायचं आहे. यानंतर संतोषी कनसे येईल. या पूर्ण शाल खोलायची. ठीक आहे, असू द्या, द्या बघ द्या. इकडे उभा त्या साईड उभा त्या साईड. तात्याला सगळं मी सांगायचं का? तात्यांना पाडाल तिकडं. चल 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 पटकन पटकन बुके द्या. टाळ्याच्या गजरात सर्वांनी स्वागत करायचं आहे. या ठिकाणी वेळात वेळ काढून नेहमीच आमच्यावरती प्रेम करणारे शाल घाला तुम्ही. रोहिणी शाल घाल तू. तिथूनच का इकडं सरक ना. चांगलं देखील म्हणा. टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. सर्वांनी स्वागत करायचं आहे. आणि सत्काराचा छोटेखानी कार्यक्रम हा तात्पुरता सण आहे, त्यामुळे सत्काराचाही मान हा त्यांनाच भेटला पाहिजे. टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. शाहूपुरी पोलीस चौकीचे कर्तव्य कठोर PI साहेब, शाहूपुरी पोलीस चौकीचे कर्तव्यनिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यक्रमात आमच्या पक्षाचे मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष आणि पोलीस मित्र आदरणीय दीपक जामदार आणि जिल्हा महासचिव शिवाजी मोरे साहेबांचे हस्ते सत्कार. हा खाकीचा सन्मान आहे. ज्या खाकीमुळे तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत, ज्या खाकीमुळे तुम्ही आम्ही शांतपणे झोपत आहोत, ज्या खाकीमुळे तुम्ही आम्ही निर्धास्तपणे वावरत आहोत. माई कार्यक्रमाला सुरुवात करा. अरे ये खरंच या ये खरंच या ये भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर नाव बाबासाहेब आंबेडकर नाव जगभर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर नाव ये खरंच या ये हॅलो ये खरंच या ये भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर नाव गाते हो जगभर बाबासाहेब आंबेडकर नाव गाते हो जगभर. कडूबाई खरातांचा सत्कार होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवाव्यात. टाळ्या वाजवल्याशिवाय त्यांची गाणी ऐकू येणार नाहीत. आपलं प्रोत्साहन हेच त्यांचं मानधन असणार आहे. धन्यवाद. चालंताई गाडी तुम्ही खाता त्या भाकरी, आपू खातो त्या भाकरी, बाबासाहेबांची सय आहे. तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सय आहे. तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सय
शुभेच्छा परिव्यक्त कराव्या. अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत प्रतीक जरा मागे आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आणि त्यामध्येच आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व भीमभक्तांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आज छत्रपती संभाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व आयुष्यामध्ये एकही लढाई न हरलेला राजा, त्याच पद्धतीनं आदरणीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत जर थोडक्यात सांगायचं झालं तर एकच सांगता येईल कि करोड़ों इंसानों को गुलाम बना के कई बादशाह बने, लेकिन एक ही बादशाह ऐसा बना जिन्होंने करोड़ों गुलामों को इंसान बनाया. अशा पद्धतीचं ज्यांचं कार्यकर्तृत्व ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची परवा बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं सुद्धा काही गावामध्ये संयुक्त जयंती झाली आणि आज या ठिकाणी भीम फेस्टिवल घेतलेलं आहे. या उपक्रमाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. त्याच पद्धतीनं गाडे साहेबांचं काम सुद्धा समाजाप्रती अतिशय आदर्शवत अशा पद्धतीचं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण आपल्या सातारा जिल्हाच नाही तर महाराष्ट्रासाठी आपल्या माध्यमातून अशा पद्धतीचं काम चालू राहू आणि आंदोलन होता आणि त्या माध्यमातून समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणं, समाजाला न्याय देणं ही भूमिका आजपर्यंत आपण अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे. त्याच पद्धतीचं काम इथून पुढेही आपलं चालू राहू आणि हा जो काही भीम फेस्टिवल आहे या ठिकाणी आपल्या सर्व सातारवासियांना या ठिकाणी एक आजची मेजवानी जी आपण भीम गीतांची देत आहे. खरं तर आमच्या ताई आता जबरदस्त फेमस आहेत त्या बाबतीत. खरं तर मानलं पाहिजे त्यांना की मला आत्ताच समजलं लिहिता वाचता येत नाही पण या ठिकाणी आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्यकर्तृत्व घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी माईंच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं होतंय. त्याचा आपल्या सर्वांना या ठिकाणी अभिमान आहे. अशाच पद्धतीचं कार्य इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्या हातून घडो हेच या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराज आणि आदरणीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या आपल्या सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो. बंधुत्व जोपासलं. मी म्हटलं तर दादा येत आहेत की नाही. प्रवीणजी मी दादांना 4 फोन केले आणि त्यांना सांगितलं मला बाकीचं काहीच माहिती नाही, तुम्ही इथं पाहिजे. कलाध्यक्ष आमचे आशुतोष वाघमोडे आणि युट्यूबचे रिपब्लिक न्यूजचे पत्रकार आशुतोष वाघमोडे यांचा लहान भाऊ समुद्रामध्ये पोहण्यासाठी गेला दादा आणि दुर्दैवी अंत झाला. शेवटच्या 4 दिवसापूर्वी घटना घडल्यामुळं आम्ही सगळे तिकडे व्यस्त झालो आणि कार्यक्रमात थोडा विस्कळीतपणा आला. तरी सुद्धा रात्रंदिवस पडून विशालभाऊ कांबळे सातारा तालुकाध्यक्ष पैलवान अभिजित गायकवाड, सातारा शहराध्यक्ष पैलवान अजय पुलावडे, सातारा शहर उपाध्यक्ष प्रमोद गोखेपुढे यांच्यासह या सगळ्याच लोकांनी, जिल्हा महासचिव आमचे सुहास मोरे मित्र भाषा आहे, या सगळ्यांनी कष्ट घेतलं आणि आज कडूमाईंना या सगळ्यांच्या समोर प्रेझेंट केलं.
टाळ्याच्या गजरात सर्वांनी स्वागत करायचं दादांचं. बुके द्या बुके द्या बुके द्या. नाही ऐकलं आपण बाजूला थांबू. दादा आपला प्रेम स्नेह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, राजर्षी शाहू महाराज की, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजेंचा. धन्यवाद दादा. ही सगळ्यात महत्वाची